दादांचं असं म्हणणं आहे की आमच्या नाशिकला ना काहीतरी एकदम खतरनाक वाली मिसळ भेटते आणि इथे मिसळ रसा कुठे आहे? नाही रसा नाही, असंच एवढंच आहे. असंच खायचं हो, सुकी मिसळ ही ड्राय मिसळ आहे, ड्राय मिसळ. ड्राय एवढं सर्व खाल्लंय आणि आता बिल ना मजबूत होणार आहे. सो आपण ना खरंच बघूया की हा बिल कोणाच्या अंगावर पडतो. बिल आलेला आहे तर आपण ना इथे 4 फोन ठेवले आहेत. बघूया की कोणाचा फोन सिलेक्ट होतो आणि कोणाच्या फोननी बिल भरला जातो. ते एक फोन सिलेक्ट करो. कौन भरेगा? कौन सिलेक्ट करेंगे वो आदमी बिल भरेगा. वो फोन बिल भरेगा. बाय बाय बाय, टेक केअर आणि लवकर या. ताई मगाचपासून मूड ऑफ करून बसल्या. नाही आता काय कसं एवढे दिवस सोबत राहिलं आणि मग कसं तरी होतंय. खिडकी लावली तसं डायरेक्ट रडायला लागला. सोना पटकन येते बोले का. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कुमार युट्यूब चॅनल. शिर्डी पार्ट 2 मध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. आम्ही आता शिर्डीवरनं घरी चाललोय आणि दादांचं असं म्हणणं आहे की आमच्या नाशिकला ना काहीतरी एकदम खतरनाक वाली मिसळ भेटते. सो आपण आज मिसळ ट्राय करणार आहोत आणि तिकडे ना काहीतरी गेम खेळणार आहोत. तर ते सुद्धा नक्की बघा आणि आय होप तुम्हाला व्लॉग आवडेल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. सो लेट्स स्टार्ट. कमल, तुला मिसळ आवडत नाही ना? पण मला पाव नाही आवडत. मग काय फक्त मिसळ? तिथे भाकरी पण मिळते. तुला मिसळ सोबत भाकरी खायची तर भाकरी पण मिळते. ठीक आहे, बघूया. दुसरा मेन्यू सुद्धा आहे. मिसळ पण खायला मिसळ सोबत भाकरी पण खाता येईल. आणि आता यांचा विचार चाललाय काहीतरी भाजीपाला वगैरे घ्यायचा. बोलतात नाशिकला आमचा असं चांगला फ्रेश भाजीपाला स्वस्त मिळतो आणि एकदम गावठी असतो. अरे इकडे खरंच भाजी वेगळी दिसायला पण वेगळी दिसते आणि टेस्ट पण खूप चांगली. आमच्याकडे असं वाटतं घासच आणला कोणी. मेथीची भाजी बोलली ना, एवढी मोठी मोठी मेथीची, एवढी मोठी भाजी मेथीची, असं वाटतं घास आणलं. ते घास नाही का चारत त्यांना, बकऱ्यांना. आणि जेवढी ही भाजी आहे ती नाशिक वरूनच येते आपल्या इथे. नाही नाही बॉबी, वेगळी वेगळी लागून येते. नाशिकवाली भाजी वेगळी दिसते, आपल्याकडे येते ती वेगळी दिसते. ठीक आहे, चला. एवढं अरे बाप रे, भाजीवर एवढं डिस्कशन चाललं. अरे आमच्याकडे खरंच भाजी चांगली नाही भेटत. तुम्ही बोलता ना चिकन मटन का, ह्या गोष्टीमुळे आम्हाला भाजी खूप आवडते पण इथं चांगलीच नाही भेटत. ठीक आहे, भाजी घेऊया आणि नंतर मग जाऊया जरा पोट पूजा करायला. हो, भूक लागली खूप जास्त. नाही पहिले पोट पूजा. मग आज व्हेज खाणार आहे ना आपण सगळं. हो, आपण जिथे मिसळ खायला जाऊ ना तिथे पण बाजार लागतो, तिकडे जाऊ. ओके. चला, आता आपली ती मिसळ आलेली आहे. दादांनी तर खूप तारीफ केली आहे. सो बघूया ती तारीफ खरखर आहे का नाही. बॉबीनी पुण्याची मिसळ खाल्ली आहे, कधी नाशिकची खाल्लेली नाहीये. तर आज नाशिकची मिसळ खाणार आहे आणि दोन्ही पण भारी असतात. आज नाशिकची टेस्ट करतो. सो हे पाव असे मी पहिल्यांदा बघितले. तर कडक केलेत, आय थिंक गरम केलेत पावला का असेच पाव आहेत? नाही केलेत त्याला. आणि मी बाजरीची भाकर खाते याच्यासोबत. मिसळ सोबत बाजरीची भाकर हा सिस्टम पहिल्यांदा बघितलेला आहे. तू खाऊन बघ. सो इथं आपल्याला आलेला आहे पाव, पापड, कांदा, दही आणि इथे मिसळ. रसा कुठे आहे? नाही रसा नाही, असंच एवढंच आहे. असंच खायचं हो, सुकी मिसळ ही ड्राय मिसळ. देख रहा है विनोद, अंग्रेजी बोल बोल के कैसे बात को घुमाया जाता है. ड्राय ड्राय मिसळ. ड्राय. हा, अरे देवा, पाहिजे तर त्याची बादली येते, ती सेपरेट पैसे द्यावे लागतील. बघ मिसळ याच्यात. सिरियसली याला असं करून मग तुला काय वाटलं होतं? हे बघ, याला असं दही पण आहे ना सोबत. तू रस्सा बिस्सा प्यायला आला होता काय? हा, मग पियाला नाही, याच्यासोबत असं सुक्क कोण खाईल? अरे तसं तू खाऊन तर बघ किती भारी लागते. आई शपथ. पुण्याची वेगळी, नाशिकची स्पेशल अशी आहे. ए बाबा, माझी मग कॅन्सल कर. एवढी तारीफ ऐकलेली, आता ही कॅन्सल करा. ढुंग्या, तू खातो का? बरं हो, रसा द्या. खातो का? बरं, रसा तुमच्या फरमाईश. ओ माय गॉड. तरी सेपरेट. अच्छा, बाप रे, म्हणजे तेल पण देतात का सेपरेट? तरी म्हणतात त्याला. तरी ओके. नाही, मी फक्त रसा घेईल ह्याच्यात टाकून देणे, आता खाईल. ऍक्च्युली ना मी खरंच खूप ऐकलंय. आता मला टेस्ट वरनं सांगू दे की कसं आहे का. आमच्या मुंबईला आणि आमच्या पुण्याला चांगली. मुंबईला नाही भेटत. सो सॉरी हा, मुंबईला एवढी चांगली नाही भेटत. काय ते बघली तरी खातायत भाऊजी तुम्ही. तरी मजाच नाही. हे बघ कशी टाकली मस्त. नाही बाबा, मी ना खाणार. मग तर तुला काय नाही लागणार. थोडी तरी घ्यायला लागेल. थोडी
चल खाऊन बघ. चल. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. सॉरी कोमल, तुला मी पकडायला दिलंय. माझ्या पण सुटलंय. मला काय वाटतं माहितीये का, आपण ना एक गेम खेळूया. ओके. आपण ना आता खाल्ल्यानंतर गेम असा खेळूया की 4 फोन ठेवूया हा. आणि बघूया की वेटरला बोलूया, वेटर म्हणजे जे देणार आहे सॉरी त्यांना बोलूया की तुम्ही फोन चॉईस करा आणि त्या फोनने आपण बिल पे करूया. जे सिलेक्ट करेल त्याने बिल पे करा. काय वाटतं? एकदम Ready आहेत का कडक. तुम्ही? रेडी आहेत भाऊजी तुम्ही? पण रेडी. बबली तू? रेडी. अभी मजा आएगा ना भिड़ो. माझा फोन आहे ना आधीच फुटलेला आहे. हा. उचलणारच नाही मला. बरोबर आहे. ते म्हणे बिचारा आधीच याचं दुःख आहे एवढं ते नको. मला वाटतं बाबी तुझंच उचलणार आहे. बॉबी मला वाटतं तुझाच फोन उचलणार आहे. कसं आहे? वाव, मला खाऊ दे यार, मला पण भूक लागली. आई शपथ जाम भारी. असं टाकलं कमल तू डाएट वर आहे ना? तरीशिवाय मजा नाही रे बाबा. सिरियसली? मी थोडा तरीशिवाय मजा नाही. आणि पावासोबत खाते मी थोडस. मी पाव नाही खात म्हणून तिने भाकरी मागवली. वाव. टेस्टी आहे ना? तुम्हाला आवडली? आवडलं म्हणून तुम्हाला इथे घेऊन कसं आहे खरंच? चिकन मटन सगळं फेवरेट. खरंच ना? ठीक आहे, आम्ही लोक आता हे जे आहे एवढं सर्व एन्जॉय करतो. खरं सांगू बागेची भाकरी देन आता ना कोमल आपण बिल भरताना भेटूया की बघूया कोणाचा फोन सिलेक्ट करतो. मी काय सांगते माहिती का, तुझा फोन चॉईस करणार कारण तुझा फोन मोठा आहे. ते म्हणजे पहिले अमीर आहे विचारे. मग मी लपवतो ना खाली जरा. हा तसं कर. अजून इथे काहीतरी नवीन मागवलंय, छास आणि पेरूची लस्सी. पेरूच्या आतमध्ये स्लाइस बघू शकता. आता बॉबी खातोय आईस्क्रीम. ते पेरूचं आईस्क्रीम आहे, बघू टेस्ट. बोल ना. भारी लागतंय रे. असं वाटतं पेरू खातोय. ह्याच्यावर असं जलजिरा पाहिजे. अरे बापरे, हा म्हणजे पेरू खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. हे पेरूची लस्सी आहे. फ्लॉप आहे. फ्लॉप आहे. नाही चांगली. आईस्क्रीम सुपर. माझ्याकडे देऊन टाकली. अय्या भाऊजी तुमचीच तर होती. तुमचीच तर होती. ऍक्च्युली त्यांनी लस्सी मागवली, मी टेस्ट करायला घेतलेली. एक नंबर आईस्क्रीम. आता बिल मला भरूया. आईस्क्रीम आता दे. बिल भरताना भेटूया. आता बॉबी मला तर 100% माहिती तुझ्यावरच येणार आहे. बघूया ना. कारण की याचं मोठं 2 वेळा आम्ही ट्राय केलं. याचा मोठा फोन बघून दोघांनी पण हेच घेतलेला याचाच फोन. वाव, एकदम वाव. एकदम वाव ना. मला पेरू जाम आवडतात. तुम्हाला काय आवडलं, लस्सी का आईस्क्रीम? आईस्क्रीम आईस्क्रीम मला पाहिजे. मला पाहिजे. तुला पाहिजे? एवढंच मागवलं. मतलब सुनो ना, एवढं सर्व खाल्लंय आणि आता बिल ना मजबूत होणार आहे. सो आपण ना खरंच बघूया की हा बिल कोणाच्या अंगावर पडतो. काय वाटतं तुम्हाला? गेस करा कोणाच्या अंगावर पडेल. मला असं वाटतं माझ्या. मला तुझ्या माझं नशीब असं हा? वेळेला खराब. तुझ्या वाटतं. तुम्हाला काय वाटतं? अशा वेळेस नाही शिकले. याचं वेगळंच झालं. याला राग गेला याच्या पप्पाने जर बिल भरलं तर गुपचूप सांग काका तू भरवेल. बोल. बघ ना, तसं पण आपल्याला आम्ही कुठेही गेलो ना, एक महत्वाची गोष्ट, आम्ही चौघं कुठेही फिरतो ना तर आम्ही लोक कंट्रोल करतो. म्हणजे फ्रेंड्स लोक आपण कंट्रोल करतात ना, तसे आम्ही लोक सगळेजण कंट्रोल करतो. हे आमचा, आम्ही फ्रेंड्स म्हणून फिरतो आणि हा आमचा नियम चांगला आहे. सो बघ, काही करून तुला कंट्रोल करायचाच आहे, काही करून तुम्हाला पैसे भरायचेच आहेत. प्रॉब्लेम नाहीये पे करायला. तर नशिबात ना एक असेल, एक तर पूर्ण भर किंवा एक तर भरूच नको. Yes, yes. बरोबर ना? बरोबर. हे बरोबर बोललो ना. सो भरूच बघूया. नको म्हणजे त्याचं नशीब खूप चांगलं आहे आणि जे भरू म्हणजे त्याच्या मागे पण होते. पण होतीये. मला वाटतं मीच येणार आहे. मॅडमला एवढी आईस्क्रीम आवडली की मॅडमने 2 मागवल्या. आईस्क्रीम खात नाही, तुला माहिती बॉबी, चांगल्या गोष्टी. फर्स्ट टाइम मी म्हणजे खाते मी कधी तर एकदम म्हणजे आवडत नाही. ओके ओके म्हणून खाते, पण हा उधर से मारो ना बॉबी आय जस्ट लव्ह. अय्या तुम्ही पण आईस्क्रीम खाता, तुम्ही पण. मग हा कोणासाठी मागवलाय? भाऊजीला डबल आहे. काय हो, तुम्ही लस्सी पिणार होते ना? आता माझ्या बबूला लस्सी सोडा नाही बाय. ए आई शपथ. असं चमचा भरायला घेतलं का त्याला दम निघत नाही. कसं तरी होतंय कधीपासून. हे बघ. मला काय देत नाही, लोकच खाते. पहिल्यांदा लस्सी पिली, आवडली वाटतं बाबा. अरे बापरे आवडली. अरे बाबा बस कर ना, शुगर आहे त्याच्यात. तू शुगर फ्री पी.
ए पोऱ्या ए बघा 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 बापरे तोंड बघा त्याचं तोंड बघितलं का हा कमल ए ढोल्या बस कर कोक्या बस कर. आता थांबा ना जरा थांबा पाजू नका बघू काय थांबला ना हात थांबला ना माझा लगेच. जेवत नाही ना अजून हा ते नाही खात. बस करा ए बस झालं चले ए बस बस ए नाही बस त्याचं पोट भरलं का तो सोड. बस बापरे ऐकतच नाही तो. कृष्णाच वाटतोय ना खरंच कृष्णा वाटतोय. ते तर का आई धर आई काय झालं मम्माला? लस्सी प्यायची पाच थोडीशी पाच त्याला ही लस्सी प्यायची अजून. काय नाही तुला काही काय वाटत एवढं काही विषय नाही. ओ बस करा ना. तू काय रडतो आता काय करू? ए पोरा ए साठवली बस कर. बिल आलेला आहे तर आपण ना इथे 4 फोन ठेवले आहेत. बघूया की कोणाचा फोन सिलेक्ट होतो आणि कोणाच्या फोननी बिल भरला जातो. जास्त बिल नाही फक्त 960 रुपयाचा फटका बसणार आहे. बस छान आहे मग 960 रुपयाचा फटका. बघूया कोणाला बसतो. इधर राहू ना थांबा आता. आपको ये बिल भरना है ठीक है पर ये चारों में से एक फोन सिलेक्ट करो. कौन भरेगा? फोन सिलेक्ट करेंगे वो आदमी बिल भरेगा. वो फोन बिल भरेगा. इथे बघा हा प्रियाताईचा फोन आहे. मला ऐका ना मला नसतं धगधग होत होतं. मला वाटलं आता माझा उचलतो का काय. नाही पण मला नाही काय पहिल्यांदा झालं बॉबी. त्यांनी जास्त विचारच नाही केला एकदम. बोललेलो नाशिक मध्ये आलेले नाही पण तसं नव्हतं. तो बोलला नाही गेमच खेळायचा दादा गेम मध्ये मी म्हटलं आणि बबली मला आता जस्ट नाव बोलली नाही पण आम्हीच भरणार आहेत. ती गेम पुरतं नाही खेळायचं. शेवट बघा डेस्टिनी. आजचा लंच मस्त. बबली ताई थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला पण चांगलं नाही वाटत रे आता. आपल्याला आलं तर ठीक होतं. ठीक आहे चल ना आजचा लंच त्यांच्याकडनं. गेम झाला काय? बबलीचा गेम झाला. बबलीचा गेम झाला. चला आता बाबा पोट असं टम फुगलेलं आहे. सगळ्यांची पोटं बिटं भरलेली आहे आणि ताईंच्या अंगावर आलेलं आहे मस्त पद्धतशीर बिल. ताईंनी फुल पद्धतशीर बिल भरलेलं आहे. हा कसं वाटतंय तुम्हाला बिल भरून? मला माझं बॅड लक होतं पण मग काय हरकत नाही. पण आनंद पण झाला. आनंद पण झाला कारण की मी यांना बोलत होते की ते आपला ब्लॉगचा पार्ट बाजू राहिला. आपण म्हणजे नाशिकला आले ना तुम्ही तर आम्हीच खाऊ घालणार. बॅड लक असं नाही बॅड लक वरून यांना परत कमेंट करता रे वा. बॅड लक असं की आम्ही अशा पैंज मध्ये ना नेहमी हारतो. म्हणून मी त्याला आधीच बोललो होतो की भावा तू आमच्या नाशिक मध्ये मी सगळं करेल. परंतु बॉबी बोलत होता नाही गेमचे रूल चेंज नाही झाले पाहिजे ज्याच्यावरील ते. आणि नशीब मी खरं सांगतो बॅड लक नाही गुड लकच झालं. आता त्याचं रिझन आहे की आम्हालाच बिल भरायचं तर आमच्यावरच आलंय. तेव्हा परत ही एकटीला कळत नाही की नेमकं कसं बोलायचं. बोलली कारण की मी बोलले होते बघू कोणाचं बॅड लक म्हणून बोलते. पण जाऊ दे बाबा तुमचं काही असो तुझं काही असो. माझा आज कॉन्ट्रो वाचला. बोलून जातो ना सगळ्यांचे कमेंट वेगवेगळे कारण की सगळ्यांचं थिंक वेगवेगळे म्हणजे वेगळे विचार वेगळे असतात. मला असं वाटतं आपण ना अशी कुठली तरी ना मोठी ट्रिप करावी. म्हणजे असं माहितीये का गोवा प्रत्येक ठिकाणी आपण खायला बसलो कुठे पण गेला लगेच मोबाईल ठेवायला. मी पुढच्या ट्रिप पासून कॅमेरा घेऊन येईल. कॅमेरा मोबाईल वापरणं सोडून देऊ. नाही ना मला असं वाटतं आपण ना गोवाची ट्रिपचं असं प्लॅनिंग करूया. गोवा ट्रिप पार्टी तशी करू. हा एक पार्टी
आणि गोव्याच्या ट्रिपला म्हणजे काय करू, गोव्याला वगैरे जाण्याचा वगैरे खर्च आपला. जाम मोठा लोड येईल बॉबी. 1000-2000 ठीक आहे रे. ऐक तर माझं पूर्ण ऐक मग बोला. आपण पूर्ण आपापला खर्च वगैरे करून जायचा, पण एक नाईट आहे ना आपण क्लबला जायचं आणि एकदम लॅविश एकदम मोठ्या क्लबला जायचं. म्हणजे टेबल डायरेक्ट ना 50-60 हजाराचा टेबल पाहिजे. आई शपथ ऐका ना, आई शपथ सांगतो कोणाला तरी अटॅक येतील. हा ताई समज ना, आता 50-60 हजाराच्या टेबल मध्ये 1.5-2 लाख रुपये बिल झाला तर कमल तुला अटॅक येईल का नाही? मला येईल, मी तर राहणार पण नाही आणि मी तुमच्या मध्ये येणार पण नाही. तुम्ही मग तेव्हा बोलाल का माझं गुडलं काय? नाही 50-60 हजारची आम्हाला पण भेटत असेल ना तरी आम्हाला नको, दुसऱ्यांकडून भेटत असेल तरी. कारण की कधी आपला पण चान्स येऊ शकतो. तुमचा चान्स आला तर नकोच बाबा. नको. मी काय करेल माहितीये का, मी त्या वेटर सोबत ना सेटिंग करेल. आता माझा दिमाग ऐका माझा दिमाग ऐका. आता 1.5-2 लाखाचं बिल तर नाही भरू शकत, मग मी त्याला काय करेल 500 रुपये देईल. 500 रुपयात मांडवले डायरेक्ट. 100-200 दिलं तर तो बोलेल भाई 100-200 के लिए मैं क्यों करूँ. 500 रुपये देईल. बोलेल वो व्हाइट वाला दिख रहा है ना 16 Pro Max वो मेरा है, वो उसको छूना नहीं. पण माझ्या बायकोचं पण जरा सांगेल की त्याला जाऊन सांगेल भाई मुझसे 500 ले ले लेकिन मैं 2000 देगा. 2000 और उसके बाद नाही तर एक काम करू ना, सगळं जाऊ दे सगळ्यात. आणि मी काय करत सांगू का, तुम्ही दोघांनी जे वेटर हे चॉईस केलं ना, मी त्या तिसऱ्याला बोललो नाही एकट्याला नाही बोलायचं. का बोलताय तुम्ही ना गावाची, मला काही कळलं होणारच नाही. जी गोष्ट ती बोलून काय मतलब आहे. ते पण आहे, मजा येते पण असं बोलायला. फक्त मजा घ्यायची ऐकून आणि बोलून ना, असं काय होणार नाहीये. नाही होगा एक दिन जरूर होगा. मी काय बोलतो, आता आपण जाऊ ते सर्व ठीक आहे, पण आता आपल्याला परत स्कूटीवरनं घरी जायचं. मला आता हे ऐकूनच वैताग आलाय की घरी जाऊन मला स्कूटीने जायचं. परत ऍडव्हेंचरगिरी करायची आहे. एक ऍडव्हेंचरगिरी ठीक होती, पण त्या आईला परत घेऊन जावं लागेल गाडी, नाही तर गाडी बोईसरलाच राहील. तर बॉबी आईस्क्रीम खाताय, हा लस्सी पिऊन दमला. आता बघा याला आईस्क्रीम खायची. बापरे बापरे बापरे, पहिल्यांदाच खाल्ली, पहिल्यांदा टेस्ट केली. चाटतोय तो त्याला नवीन काहीतरी भेटलंय आणि थंड सगळ्यात बरं वाटत असेल दातासाठी. बरोबर त्याला दात आहे ना. ते बघा अजून अगं पूर्ण थोडी देतो, चाटलं त्याने फक्त. हे बघा असं. बस आम्ही आता चाय आणि कॉफी प्यायला थांबलोय. मी परत आईस्क्रीम खातोय कारण मी डाएट वर आहे. मॅडमला सहजासहजी कुठे चाय आवडत नाही. चाय आवडली का? मी कॉफी पितो. आईस्क्रीम वर कॉफी. काय टेस्टिंग नाही केली पहिले, केली पण मला समजलंच नाही. म्हणलं चांगलं खाऊन बघ. हा सीताफळ यापेक्षा तो बॉबीने खाल्ली ती छान होती. माझी 40 रुपये. 90 रुपये. अरे पण मी काय टेस्ट दिली कसं बोल. काय सगळ्या गोष्टीत बॅड लक चालू आहे. चांगली आहे का आईस्क्रीम? चवच नाही कळते नेमकं काय विषय. मी काय बोलतो तुम्हाला ऐकाय ना, काय झालं कोण खाऊ, मी बोलणार होतो कोण खाऊ ना खाऊ, यो पोऱ्या खाय. नासका दूध लागतंय, नासका दूध. घरी आल्या आम्ही जेवायला बसलेलो आहोत. इथे भेंडी मेथी आणि चपात्या. कोमल जेवायला बसली आहे, दादा आणि कोको जेवायला बसलाय आणि मी पण आता जेवायला बसतोय. पण ताई बिचारी आल्या आल्या कामं करते. ताई चपात्या बनवते आल्या आल्या. हो ताई तुम्ही बसा जेवायला. ओके 9:45 झाल्यात. सो आम्हाला निघायचंय म्हणून आम्ही फटाफट जेवून निघतोय. आता आम्ही लोक निघालोय आमच्या कोक्याला सोडून. आणि माहित नाही आता कोक्याला परत कधी भेटणं होतं. आणि माझ्या पिल्लूला जाम मिस करणार आहे मी. खूप म्हणजे खूप आठवण येईल, खूप मिस करेल. मला असं वाटतंय लवकरच भेटणार आहोत आम्ही कोक्याला. का चल 1-2 मिनिटातच सांगतो की लवकरच कोक्याला का भेटणार आहे. बाय बाय बाय, टेक केअर आणि लवकर या. बाय बाय पिल्लू बाय. माझ्या पिल्लूला सोडून जायची इच्छाच होत नाही, पण पिल्लूला सोडून जावं लागेल. पिल्ल्या बाय बाय बच्चा. बाय 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 बाय. चला ताई बाय. ताई मगाचपासून मूड ऑफ करून बसल्या ना. आता कसं एवढे दिवस सोबत राहिलं आणि कसं तरी होतंय. करमत नाही ना. करमत नाही. बाय बाय. तुमचं काम नसतं ना तर आलं असतं आम्ही पण.
हा ना चला बाय बाय टेक केअर. बाय गोगा. रडतो का मम्मा रडू नको. हा? येते बरं का पटकन. सोना पटकन येते मी मम्मा. जशी खिडकी लावली तसं डायरेक्ट रडायला लागला. सोना पटकन येते बोले का. चला नीट राहील. हिंडत नको जाऊ रे इकडे तिकडे. हिंडत नको जाऊ कुठं. आम्ही लोक पोहोचलेलो आहोत विरार स्टेशनला आणि आता चाललोय घरी. आणि कोकोला मी ह्याच्यासाठी बोललो परत भेटू, कारण स्कूटी जी आहे ती आपण तिकडेच ठेवली आहे. आता वाजलेत 11, 11:30 आणि या दरम्यान जर आम्ही स्कूटी घेऊन परत प्रवास केला असता बाय रोड तर 100% मला वाटतं मम्मी आणि पप्पांनी शिवाय नसत्या दिला, घरी येऊन मारलं असतं. म्हणून आम्ही न रिक्स घेता गप्प ट्रेनने आलो. आणि उद्या मॉर्निंगला एका कामासाठी आम्हाला निघायचं आहे. सो त्याचा सुद्धा नेक्स्ट ब्लॉग येईलच. नेक्स्ट ब्लॉग काहीतरी सरप्राइझिंग ब्लॉग आहे. सो ब्लॉग एंड कर. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. आम्ही जाऊन टाकलोय जाऊन झोपतो पटकन. झोपतो आणि उद्या मॉर्निंग लवकर निघायचंय. बाय. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. बाय.